चांगली प्रोडक्शन व्हॅल्यू आहे या चित्रपटाची असं वाटतंय. संगीत मान अपमानच्या विषयी जर बोलायला गेलं मित्रांनो, वन टाईम वॉच आहे. मी सिरियसली सांगेल की जेव्हा तुम्ही ट्रेलर वगैरे बघितलं असेल ना, तुम्हाला वाटलं असेल यार खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. नो डाऊट यार, स्टोरी चांगली आहे, नो डाऊट. पण सिरियसली यार, चित्रपट बघितल्यावर हे बा, मी एकदम जे खरं आहे ते सांगतो. ट्रेलर बघितल्यावर मी खूप जास्त एक्सायटेड होतो. मूवी पाहिल्यावर पण मी एवढं सांगू शकतो की चित्रपट चांगला नक्की, पण डोंट एक्सपेक्ट अ लॉट फ्रॉम धिस. आय मीन ठीक आहे यार, काही म्हणजे डायलॉग्सची जर डायलॉगविषयी किंवा काही असे सिक्वेन्स आहे, सीन आहेत ना, जे थोडे बेटर होऊ शकत होते. म्हणजे नो डाऊट तुम्ही सगळ्या स्टारकास्टने चांगलं काम केलं आहे. आय एम टॉकिंग अबाउट द रायटिंग. काही गोष्टी ॲटलिस्ट काही डायलॉग असं नाही. आता ऑब्व्हियसली फिल्म 100%मधून 80% जरी किंवा 85% ऑलमोस्ट जर बेस्ट जरी असेल, जी की चांगलीच आहे, तर जे 10-1% काही डायलॉग्स होते ते बेटर होऊ शकत होते, किंवा मग ते काही सीन्स जे होते ते बेटर मध्ये पण हे लोक शूट करू शकत होते असं मला वाटलं. ओव्हरऑल म्युझिक वगैरे, बॅकग्राऊंड वगैरे छान आहे आणि ठीक आहे यार, एकदा बघायला यू कॅन एन्जॉय, मजा येईल. प्रोडक्शन व्हॅल्यू पण मला असं वाटतं आहे की चांगला पैसा केला आहे यूज चित्रपटावर आणि आहे. याचं प्रमोशन वगैरे पण जेवढं मी ऐकलं आहे किंवा जेव्हा याची अनाऊन्समेंट वगैरे पण झाली होती, तर चांगल्या तऱ्हेनेच या फिल्मला आपण म्हणू शकतो की प्रमोट केलं आहे. बाकी वन टाईम वॉच आहे. मी स्टोरीवर नाही जाते, स्टोरीवर हे म्हणत नाही मी की स्टोरी डिसअपॉइंटिंग आहे. स्टोरी चांगली आहे. आपल्यासमोर मुद्दा पण बरोबर त्यांनी ठेवला आहे स्टोरीचा पण, बट मी फक्त काही डायलॉग्सविषयी थोडंसं, इवन असंही नाही की मी आक्षेप घेतो आहे, इट जस्ट दॅट की थोडं बेटर वेमध्ये प्रेझेंट करू शकत होते. पण यार चालतं, आता 10-15% माफ आहे यार.